आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे म्हणी. तुझी गरज नाहीये मला सुजित. आणि तिच्या नजरेत जर कोणाची किंमत वाढली पाहिजे ना तर ती माझी. सुजित सरपोतदारची, मणीची नाही. सारखं सारखं पुढे पुढे करतोय. माहिती आहे रे मला, किती म्हणत असलास ना मित्र म्हणून तिची काळजी करतोय, तरी मला माहितीये तू जेलस फील करतोस. आणि जर जेलस फील करत नसतास ना तर त्या रात्री मला फोन करून मला बोलवून घेतलं असतास, पण तू केलंस नाही. मदत तुला एकट्यालाच करायची होती ना. तुला बनायचं होतं द ग्रेट मणी सर. बस सुजित, बस खूप बोललास आता. सुजित, तुलाही चांगलं माहितीये जी गोष्ट तुला हवी असते ती मी कधीच मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीये. नाही कधी त्याच्यामध्ये आलोय. जे तुझं आहे ते कायम तुझंच होतं. आणि आय होप सुजित तू स्वानंदीची नीट काळजी घेशील. आणि आय होप तुला हे कळलं असेल की आजपर्यंत तू ज्या मुलींसोबत अफेअर्स केले, मजा केली, डिच केलंस त्यांना, स्वानंदी त्यातली नाहीये. तुला हे इतकं जरी कळलं ना तरी ते खूप आहे माझ्यासाठी. आणि हे जे काही फोटो आले ना त्या फोटोजवरून माझा स्वानंदीवरचा विश्वास हल्ला नाही हा सुजित. मग माझाही विश्वास नाही हल्लाय. आणि मी स्वानंदीशी कसं वागायचं तू नको मला सांगूस. आमचं पर्सनल मॅटर आहे, तुला इंटरफेअर करायची काही गरज नाहीये. मी कशाला ही मुलगी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर गेली पाहिजे. स्वानंदीची आपल्या फॅक्टरी मधली एक्सपायरी डेट जवळ आली आणि अशा गोष्टी ताबडतोब दूर करायला हव्या. त्याचा फायदा कमी, तोटाच जास्त असतो. डॅड, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, स्वानंदी अशी मुलगी नाहीये, ती खूप साधी आहे. हे असले छक्के पंचे तिला काही कळत नाही डॅड. सुजितराव, अरे कधी तुम्ही मोठे होणार? दुनियादारीची समज तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. त्या स्वानंदी सारख्या मुली अशाच असतात, भोळ्या भाबड्या पण संधी साधू. त्यांना लगेचच संधीचा वास येतो आणि वाटेल ती किंमत मोजावी लागली ना तरी सुद्धा त्या संधी सोडत नाही. त्या अशा हनी ट्रॅपला तुम्ही बळी पडलात ना तर झालंच. डॅड, हनी ट्रॅप या शब्दाचा अर्थही माहित नसेल स्वानंदीला. आपला हेतू साध्य करण्यासाठी हा शब्द माहिती असायला पाहिजे असं नाहीये. आणि मुळात ऑफिसच्या स्टाफला पार्टी देण्याचं कारण काय? अरे त्यांच्या बरोबर उठबस करावी अशी त्यांची लायकी तरी आहे का? आणि म्हणी तू सुजितला डोकं नाहीये, नको तिथे अक्कल चालवायची त्याला सवय आहे, पण तुला कळत नाहीये. सॉरी साहेब. सॉरी म्हणून कसं चालेल? हा घोळ आपल्याला केवढ्यात पडणार आहे याची काही कल्पना आहे का तुला? अरे हा सुजित त्याच्या आईच्या पदराखाली लहानाचा मोठा झालाय, त्याला समज कमीच आहे. अरे पण तू तर जगाच्या उघड्या शाळेत शिकलायस, तुला एवढंही समजू नये? तू हे होऊच कसं दिलंस? त्या मुलीला सुजितच्या जवळपास फिरकू कसं दिलंस? अरे तिला याचा फायदा कसा घेऊ दिलास तू? डॅड, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. स्वानंदी तशी नाहीये, खरंच खूप साधी आहे ती. खरं सांगायचं तर या घटनेमुळे तीच बिचारी कोलमडून गेली. डॅड, विचार करा, एखाद्या मुलीच्या कॅरेक्टरवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा तिला किती त्रास होत असेल. सुजित बोलतोय ते बरोबर आहे. म्हणजे स्वानंदी ती मुलगी आहे जिने दिवस रात्र मेहनत करून आपल्याला ऑर्डर कंप्लीट करून दिली. म्हणून कंपनीच्या भल्याचा विचार करणाऱ्या एम्प्लॉईजचं कौतुक व्हावं म्हणून सुजितने आम्ही हे सगळं केलं, जेणेकरून इतरांनाही मोटिवेशन मिळेल. आणि खरं सांगू डॅड, स्वानंदी या पार्टीत यायला तयार नव्हती. मी तिला फोर्स केला म्हणून ती पार्टीत आली बिचारी. तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य असेल आणि हे सगळं त्या मुलीनं केलं नसेल तर ज्याने कोणी हे केलं ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण लवकरात लवकर संपवा.
कारण तसं झालं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. जे करायचं ते करा, पण हे प्रकरण लवकरात लवकर हँडल करा. येस डॅड, तुम्ही प्लीज काळजी नका करू. सुजितराव, आजपर्यंत कधी मी तुमच्या या रंगीन आयुष्यामध्ये इंटरफिअर नाही केला, पण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला किती महत्व द्यायचं, कोणाला किती लांब ठेवायचं आणि कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं हे आता तुम्हाला कळायला हवं. ही मुलगी स्वानंदी आपल्या घराची सून होण्याची तिची पात्रता नाही. त्या एन्व्हलपवर त्या मुलीच्या बाबतीत सून म्हणून जे लिहून आलं ना, ते वाचून तुमची आई स्ट्रेसमध्ये आहे. तेव्हा हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा. हॅलो सर, आम्हाला कंप्लेंट करायची. बसा. बोला. स्वानंदी बोल, पोलीस आपल्या मदतीसाठीच आहेत. बोल, घाबरू नकोस. बोला मॅडम, मन मोकळेपणाने बोला. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठीच बसलोय. बोला, काय प्रॉब्लेम? साहेब, ती मीच आहे. म्हणजे हो, माझ्या नकळत फोटो काढले ते. मी शुद्धीत नसताना मला काही बी शुद्ध रिलॅक्स रिलॅक्स मॅडम. अहो शांत. हे घ्या, पाणी प्या. घ्या घ्या घ्या. मला सांगा, हा कोण आहे? काय घडलं होतं तिथे? ते आमचे अरविंद सर आहेत. मी ज्या फॅक्टरीत काम